जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या 2026च्या या निवडणुकाच्या अनुषंगाने आज देवडी येथे छाननी आज या ठिकाणी संपन्न झाली आणि ही छाननी संपन्न होत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध झालेले आहेत. आज खऱ्या अर्थानं ही निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात निघालेले आणि मी वरकुडे मनोरी गणातून या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आज आमच्या सर्व उमेदवारांचे ज्यांनी नेतृत्व करतायत ते मान तालुक्याचे नेते सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब, तसेच अभयदादा जगताप, तसेच अनिल भाऊ देसाई, तसेच राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय महादेवजी जानकर साहेब, या सर्वांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी मान तालुक्यामध्ये लढली जात आहे. त्या अनुषंगाने कोळवाड गटामध्ये अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते. जिल्हा परिषदेला अनिल भाऊ देसाई या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि मला खात्री आणि विश्वास आहे की मान तालुक्यातला असणारा हा शेवटच्या टोकाचा हा गट आहे, हा कायमस्वरूपी अनिल भाऊ देसाईंचा या ठिकाणी मजबूत असा किल्ला आहे. तो आजपर्यंत कधीही ढासळलेला नाही आणि तो कधी ढासळला सुद्धा जाणार नाही याची खात्री या ठिकाणी आम्हाला सर्वांना आहे. आज वरकुडे मलोडी गण असू द्या, कुकरवाड गण असू द्या किंवा कुकरवाड गट असू द्या, या गटामधील असणाऱ्या जे या ठिकाणी नवतरुण युवकांचे या ठिकाणी प्रश्न आहेत, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न आहेत, तसेच या ठिकाणी शाळेची या ठिकाणी चाललेली दुरावस्था या ठिकाणी असू द्या, याच्यावरती या ठिकाणी आम्ही काम करणार आहे. आम्ही रडणारे या ठिकाणी कार्यकर्ते नाही तर लढणारे कार्यकर्ते आहेत आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये शैक्षणिक असू द्या, रस्ते असू द्या, आरोग्य असू द्या किंवा या ठिकाणी महिलांचे प्रश्न असू द्या, ह्या सर्व या ठिकाणी प्रश्नांची या ठिकाणी हे सर्व या ठिकाणी प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी सोडवणार आहोत. आणि आज मी लोकनियुक्त सरपंच बनगरवाडीचा असताना गेल्या 3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एक आदर्श गाव बनगरवाडी या ठिकाणी बनवलेला आहे, तेच आदर्श गट या ठिकाणी आम्ही या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली एक आदर्श गट या ठिकाणी तयार करू. त्या असणाऱ्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पोहोचू, एवढंच या ठिकाणी तुम्हाला या निवडणुकाच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगतो. विरोधकाचं काम करतील, त्यांना जे काही टीका करायची असेल त्यांनी या ठिकाणी टीका करावी, मात्र आम्ही सामंजस्यानं आणि प्रेमाने या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाऊ, एवढंच या ठिकाणी या ठिकाणी सांगितलं. आजपर्यंत अनेक सभांमध्ये तुम्ही गोरेंची या तालुक्यात गुंडगिरी आहे, धमक्या दिल्या जात आहेत, असं अनेक वेळा तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे. भाजपच्या विरोधात सातत्यानं तुम्ही बोलत आलाय. आता कुकुडवाड गटामध्ये सुद्धा गोरे घरातलाच उमेदवार आहे. तुम्हाला असं वाटतंय का जे तुम्ही टीका टिप्पणी करत आलाय आता ती परिस्थिती आहे का कुकुडवाड गटामध्ये? अर्थातच या ठिकाणी मला खरोखरच तुम्हाला सांगायला खरंच एक हे वाटतंय की आज कुकुडवाड गट हा स्थानिक आमदार गटांचा या ठिकाणी तिथं ठीक आहे, त्यांना मतदान जास्त पडले असेल विधानसभेला आणि त्या अनुषंगाने त्यांनी उमेदवारी दिली असेल, मात्र एक सर्वात या गटाचं दुर्दैव या ठिकाणी मला सांगायला तुम्हाला वाटेल की भाजपसाठी या ठिकाणी गावातला किंवा त्या गटातला एकही उमेदवार त्याला मिळालेला नाही, इथंच त्यांचा पराभव झालेला आहे. आणि आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की आजच या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आज या गटामध्ये या ठिकाणी अनिल भाऊ देसाई मोठ्या संख्येनं या मोठ्या मताधिकारी या ठिकाणी विजय होते. पहिला विषय गोरे घराण्याचा, तर आज आपण बघतोय की मान तालुक्यातल्या जवळपास 3-4 गटामध्ये या ठिकाणी ते निवडणूक लढतायत. तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पण कुठेतरी संधी मिळायला पाहिजे होती, ती संधी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळालेली नाही. हे मान तालुक्यातल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. तुमच्या गटात पण किंवा तुमच्या गणात शेखर गोरेंची पण ताकद आहे तिथं. हो, मग शेखर गोरे आणि जयकुमार गोरे जर तिथं एकत्र आले तर मग तुम्हाला काय तुमच्या या निवडणुकीत धक्का बसू शकतो का त्याचा? नाही, त्यांना ते एकत्र आले असतील किंवा येतील एकत्र, अजून चर्चा चालू आहे. हा, ते फायनल झालेलं नाही त्यावर. हा, ज्यावेळेस येतील त्यावेळेस बघूया.